हॅलो, वेलकम बॅक टू स्वप्नालीज यूट्यूब चॅनल. मी स्वप्नाली तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती स्वागत करते. तर आज आपण ही जी भाजी बनवणार आहोत मिक्स, त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवली गॅस ऑन करून. त्यात आपण तेल टाकणार आहोत 3 ते 4 चम्मच आणि तेल व्यवस्थित गरम झालं की मग आपण फोडणी देणार आहोत. तर तुम्ही बघू शकताय मी ते कढईमध्ये तेल टाकलं आणि आय एम सो क्लमझी. तुम्ही बघू शकता माझ्याकडून नुसती भांडी पडत असतात. तर आता आपण कढई गरम होऊ देऊया. ॲक्च्युली मला अशा प्रकारे शेपूची भाजी खूप आवडते. तुम्ही पण कधी ट्राय करून बघा, तुम्हाला पण आवडेल. सो आता आपण तेलामध्ये कांदा आणि मिरची टाकली आहे. व्यवस्थित पूर्ण कांदा टाकून घेते. मी इथे एक मोठं मीडियम साईजचा कांदा घेतला आहे आणि 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर त्या आपण कट करून घेऊया. त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर कांदा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. थोडंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत 2 मिनटं त्याला फ्राय होऊ देऊ द्यात. आणि बघा आता आपला कांदा भाजून झालेला आहे. आता त्यामध्ये आपण आधी बटाटा घालणार आहोत. मी बटाट्याचे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. साल काढून बटाटा कापला आहे आणि त्याला वॉश करून घेतलं होतं. सतत 2 मिनटं आपण बटाटा परतायचा आहे त्यामध्ये. बटाटा कच्चा असल्यामुळे त्याला शिजायला वेळ लागतो, त्यामुळे आपण आधीच टाकून घ्यायचं. त्याला कांद्यासोबतच परतायचं आहे तेलात आणि तो लवकर कुक व्हावा म्हणून त्यासाठी आपण त्यामध्ये मीठ घालतोय. मी इथे चवीनुसार मीठ टाकलं आहे. तुम्हाला हवं तसं तुम्ही टाकू शकता. सो व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घेते. बाहेर मस्त असं पाऊस येतोय आणि आता मस्त ही भाजी झाली की आम्ही भाजी, चपाती आणि मला सकाळचा चहा लागतो. सो मी इथे चहा बनवते माझ्या एकटीसाठी. सो थोडंसं पाणी, अर्ध्या कपापेक्षा जास्त दूध घेतलं आहे इथे मी. आणि आज साधा चहा बनवते, अदरवाईज मला वेलची घातलेला चहा आवडतो. इथे आता मी दूध गरम करायला ठेवले आणि साईडला माझी भाजी पण होती आहे, तुम्ही बघतच असाल. सो इथे आता आपण त्याच्यामध्ये साखर टाकतोय दुधात आणि थोडीशी चहापत्ती. तर इथे ऑलमोस्ट बटाटे थोडेसे कुक झालेले आहेत. तोपर्यंत इथे चायपत्ती टाकून घेते. मी असं सगळं एक सोबतच टाकते आणि मग मस्त चहा स्लोवरती उकळवते. त्यात आपण थोडंसं अद्रक टाकणार आहोत. तुम्ही किसूनही टाकू शकता किंवा असंही टाकू शकता ठेचून. सतत चहा स्लो गॅसवरती उकळू द्यायचं आणि इथे आपल्या भाजीकडे लक्ष द्यायचं. तर इथे बटाटे व्यवस्थित एकदम मिक्स करून घेतलेत. आता ह्यामध्ये कांद्याची पात होती जी मी कापून घेतली आहे ती ॲड करायची आणि ती एकदा व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण शेपूची भाजी टाकणार आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता लगेचच त्यामध्ये शेपूची भाजी ॲड करायची. ही पण मी स्वच्छ धुवून कापून घेतली होती. तर हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घेऊया. ही भाजी जितकी दिसायला सुंदर दिसते तितकीच खायला पण छान लागते. तर आपण ह्याच्यामध्ये पाणी वगैरे ॲड करणार नाही आहोत. आता झाकण ठेवून त्याला वाफेवरतीच बनवायचं आहे.
सो इथे मी झाकण ठेवले आणि गॅसची फ्लेम स्लो केली आहे. एकीकडे माझा चहा पण होतोय. कोणाला चहा आवडतो त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की कळवा, बिकॉज मला तर दिवसातून एकदा चहा लागतोच. किती छान बॉईल येतोय बघा चहाला. आणि ते ऑलमोस्ट माझा चहा होतोच आहे. तो पण मी स्लो गॅसवरच बॉईल करते. जसे की तुम्ही बघू शकताय. आता आपण भाजीवरचं झाकण काढून बघूया. त्याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि परत एकदा आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया. थोडासा पाण्याचा शिंतडा मारलाय मी आणि त्याच्यावरती झाकण ठेवलंय. आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त गोल्डन सारखी माझी चहा झालेली आहे. आता मी चहा ओतून घेते. सो एकीकडे मस्त चहा झालाय. आणि इथे आता आपली भाजी पण होईल ऑलमोस्ट. सो एकदा चेक करून घेते. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि ह्यामध्ये आता आपण शेंगदाण्याचा कूट ॲड करणार आहे. हे भाजून वाटून ठेवलेले शेंगदाण्याचा कूट आहे. सो तो मी 2 चम्मच ॲड केला. तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. आणि परत एकदा ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि 2 मिनिटासाठी झाकण ठेवूया. परत एकदा व्यवस्थित मी भाजी मिक्स करून घेते. आणि गॅसची फ्लेम आता इथे आपण बंद करूया. सो आप लोग वसीम खान के बंदोबस्त की तैयारी कीजिए. ब्रिलियंट. तिचं बघून सांगते तू. खरं खरं सांगा. तुम्ही पण अशी रेसिपी ट्राय करा. हे मी माझ्यासाठी घेतलेलं आहे. कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि रेसिपी नक्की ट्राय करून बघा. सगळेजण आवडीने खातील. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.